तर मक्याची भजी आपली खाण्यासाठी तयार आहेत. तर अशी बघा मस्त कुरकुरीत छान भजी झालेली आहेत मक्याची. तर अशी तुम्ही मिरचीवर वगैरे खावा. मिरची नाही आहे तर मग काही चव नाही आहे. असं झणझणीत छान भजी पण झालेले आणि टमाट्याचा सॉस वगैरे आणि असं तुम्ही मस्त भजी खायला तयार आहेत. नमस्कार. तर मी बनवणार आहे मकाचे भजी. खमंग आणि कुरकुरीत अशी छान आपल्याला ह्याची भजी बनवायची. तर आता पावसाळा असल्यामुळे खूप मका बाजारात आलेली आणि मकापासून आपण वेगवेगळे पदार्थ खूप छान बनवू शकतो. तर मी कुरकुरीत भजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी घेतलेली मका, एक कांदा घेतला, हिरवी मिरची घेतलेली. तर हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता. ओवा घेतलेला आहे, बेसन. तर बेसन आपण गरजेपुरतं वापरणार आणि तांदळाचं पीठ घेतले. तर ही पीठ जी आहे तर आपण गरजेपुरते वापरणार आहे त्याच्यात. तर चला मी पीठ मळते. पहिलं तर आपण असं चाकूनं मकाशी खिसल्यासारखी खिसून घेऊया. का तर ही जी मका आहे तर तुम्ही जर अख्खी टाकता तर अख्खी टाकली तर मका तेलात फुटण्याची शक्यता आहे. तर मका अशी फुटते म्हणून आपल्याला अशी मका चाकूनं खिसून घ्यायची. तर ह्या पद्धतीने मी मका अशी काढून घेणार आहे सगळी ह्याची. तर मिक्सरला जर वाटली तर जास्त बारीक होईल. तर मग बारीक झालं तर चांगलं लागणार नाही. त्याच्यामुळे आपण चाकूच्या साह्याने असं काढून घेऊया. तर चाकूच्या साह्याने आपण अशी मका अशी बारीक करून घेतलेली आहे. तर असं तुमच्याकडे खिसणीनं पण तुम्ही खिसू शकता, पण जास्त बारीक करायची नाही. तर ह्या पद्धतीने आपली खिसून झालेली. तर आता पीठ मळूया. आता एक बाऊल घेतलाय. तर बाऊलमध्ये आपण मका घालून घेऊया. आणि मकाचे म्हणजे मका पण पौष्टिक आहे आणि ह्याच्यात फायबर वगैरे भरपूर आहे. तर मका तर आपली बारीक करून झालेली. तर आपण आता कांदा बारीक करून घेतला आहे आणि छान बारीक करून घ्यायचा. आणि मी जे ठेचा वाटला होता ठेचा टाकणार नाही, का तर मुलांनी छोट्या खाल्लं तर मिरचीचे तुकडे काढून तर खायला येतात, म्हणून मी आता तुकडे टाकलेत मिरचीचे बारीक करून. तर आपण घालून घेऊया गरजेपुरतं बेसन पीठ घालून घेऊया. तर लागेल तसं टाकणार आहे आपण. आणि तांदळाचं पीठ. तर तांदळाच्या पिठानं असे एकदम खुसखुशीत वगैरे होतात म्हणून आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं. थोडीशी कोथिंबीर आणि हळद, चवीप्रमाणे मीठ. तर ह्या पिठाचा आता एक जीव आपण असा करून घेऊया. तर असं छान ह्याला मिक्स करायचं. लागलंच तर पाणी घालायचं, नाही तर पाणी घालायचं नाही. तर थोडंफार पाणी लागणार आहे ह्याला. तर मी आता हे छान ह्याला हातानंच मिक्स करून घेते. तर आधी त्याच्यात ओवा पण घालून घेऊया. तर ओवा असा छान हातावर चोळून घालायचं. असं छान असं आपण पीठ भिजवून घेऊया. तर पिठाला पाणी लागणारच आहे. तर किंचित पाणी घालायचं आपल्याला. आणि थोडं 2 मिनटं जर पीठ तुम्ही भिजवून ठेवलं तर आपोआप मिठामुळं वगैरे त्याला पाणी वगैरे सुटतं. तर आधी तो अंदाजा घ्यायचा आणि नंतरच आपल्याला ह्याच्यात पाणी वगैरे टाकायचं. तर जे आपण कांदा वगैरे टाकलेला तर त्याच्यातच असं आपण पीठ भिजवून घेतलेलं, पाणी वगैरे टाकलं नाही. पण पाणी टाकायचे. तर 2 मिनटं मी असंच बाजूला ठेवते आणि पाणी टाकायच्या टायमाला तुम्हाला दाखवते. तर पीठ असं ह्या प्रमाण असं झालेलं आहे, भिजलेलं आहे. तर थोडं अगदी आपल्याला थोडंसं ह्याच्यात पीठ घालून पाणी घालून घ्यायचं. तर अगदी थोडं पाण्याचं शितोडं देणार आहे. एक 2-3 थेंब पाणी टाकलेलं आहे. आणि अशा घट्ट पिठाचेच करायचे आहेत म्हणजे आपल्याला कुरकुरीत छान होतात. त्याच्यामुळं आता तेल वगैरे तापायला ठेवून आपण भजे सोडून घेऊया. तर छान आता हे 5 मिनटं पीठ भिजवून ठेवलेलं. तेल छान तापलेलं आहे असं मिडियम मस्त. तर जास्त पण आपल्याला आता हे करायचं नाही आणि कमी गॅस करून घेऊया आणि अशी छान भजी सोडून घेऊया ह्याच्यात. आणि अगदी 2-3 थेंबच मी पाण्याचा वापर केलेला आहे आणि नाही केलं तरी चालेल. आधी तुम्ही पीठ छान भिजवून बघा आणि नंतरच त्याला 5 मिनटाच्या नंतरच पाणी टाकायचं का नाही ते हे बघा. तर हे असे छान भजे सोडून घ्यायचे. हे भजे खमंग आणि खुसखुशीत होतात. आणि मक्यामध्ये प्रोटीन वगैरे असल्यामुळं मुलांना पण आपण देऊ शकतो असं बनवून खायला. तर असेही छान असे भजे सोडून घेऊया. आणि तेल जास्त गरम पण नाही किंवा थंड पण नाही, असं मिडियम गॅसवर आपल्याला बनवायचे. तर असे बसतील तेवढे आपण भजे सोडून घेतलेले. आता भजे टाकायचे बंद करूया. तर भजी अशी छान आपली एक साईड भाजलेली.
तर असं ह्याला आपण हलवून घेऊया. तर छान ह्याला असं कलर आलेला आहे. आणि अजिबात पाण्याचा वापर करू नका किंवा सोडा वगैरे ह्याच्यात वापरू नका. जेवढं घट्ट पीठ असेल तेवढी भजी छान होणार आहे तुमची. तर आता ही भजी आपली थोडे 2 मिनिटं त्याला तळू देऊया. तर भजी छान आपली तळलेली आहेत. तर आता ही भजी आपण काढून घेऊया. आणि तेल वगैरे अजिबात ह्याच्यात राहिलेलं नाही. तर मक्याची भजी आपली खाण्यासाठी तयार आहेत. तर अशी बघा मस्त कुरकुरीत छान भजी झालेली आहेत मक्याची. तर अशी तुम्ही मिरचीवर वगैरे खावा. मिरची नाही आहे तर मग काही चव नाही आहे. असं झणझणीत छान भजी पण झालेले आणि टमाट्याचा सॉस वगैरे आणि असं तुम्ही मस्त भजी खायला तयार आहेत. तर नक्कीच तुम्ही मक्याची भजी बनवून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.